गेलो, आमचं ते कर्तव्य आहे. मला आठवतं 2020 मध्ये पण असं अतिवृष्टीचं एवढी गंभीर परिस्थिती नव्हती, पण अतिवृष्टी झाली होती आणि तेव्हा तर मी विधानसभेची सदस्य देखील नव्हते, तरीही लोकांसाठी गेले होते. हे आमच्या संस्काराचा भाग आहे, आमच्या कर्तव्याचा भाग आहे. तसंच ही भगवान भक्तिगडावरची परंपरा सुद्धा आमच्यासाठी एक संस्कार आहे, एक परंपरा आहे. आणि मी लोक येऊ किंवा नाही येऊ, लोक कीर्ती करू किंवा नाही करू, मी म्हणजे कधीही ती परंपरा मोडणार नाहीये, कारण ती लोकांसाठी सुरू केलेली परंपरा आहे. आणि ही जी पुराची परिस्थिती आहे, ही परिस्थिती लोकांची परिस्थिती गंभीर करत असेल, तर अशा वेळी त्यांना जर ऊर्जा मिळत असेल भगवान भक्तिगडाहून भगवान बाबांचं दर्शन घेऊन, तर ती ऊर्जा माझ्याहीसाठी तेवढीच महत्वाची आहे आणि त्यांच्यासाठी तेवढीच महत्वाची आहे. त्यामुळे दसऱ्यामध्ये असंही मला काही करावं लागत नाही. मी फक्त स्टेज आणि माईक एवढीच व्यवस्था करते. बाकी तिथली जी समिती असते ते मला निमंत्रित करतात आणि बाकी लोक उत्स्फूर्तपणे येतात. यावेळी तर मी सांगितलं होतं की ज्या ज्या गावामध्ये अडचणी आहेत त्यांनी नाही आले तरीही चालेल, पण मी दर्शनाला जाणार आहे. तर लोकांची गर्दीचा मला सकाळी फोन आला, म्हणजे 6-6:30लाच मला फोन आला गावातल्या लोकांचा की ताई इथे खूप लोक आलेत. तर ही कृपा आहे, भगवान बाबांची भक्ती आहे आणि एक शक्ती आहे सामान्य डोंगर कपारीत काम करणाऱ्या माणसाची. कारण या लोकांचं जीवन असंही संघर्षमयच आहे. त्यामुळे संघर्ष हा त्यांच्या पाचवीला पोचले असल्यामुळे ते त्याचा सामना अत्यंत निर्भयपणे करतात. तुम्ही लोकांच्या संघर्षाचा उल्लेख करता, परंतु तुमचा देखील मोठा संघर्ष राहिलाय. मंत्री झाल्यानंतर पहिला मेळावा आहे किंवा पहिल्यांदा जाता तुम्ही आता दसऱ्याच्या, मी या मेळाव्याकडे कधी ह्या रूपाने पाहिलंच नाही. कारण मंत्री मी आज झाले तरी 5 वर्ष